सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाही, सावित्रीबाई फुले नगरला मालकी हक्काचे पट्टे जर दिले नाही तर पुन्हा एकदा आम्ही नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीवर सुद्धा सामूहिक बहिष्कार टाकण्याचा इशारा देत आहोत। दोस्तों गुड इवनिंग, मैं हूं गौतम और आप देख रहे हैं न्यूज 6 लाइव। सर्व पत्रकार बंधूंचे मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो। बंधूंनो, काही दिवसा अगोदर सकाळ न्यूजपेपरमध्ये एक बातमी आम्ही वाचली। त्यामध्ये राज्य सरकारनं एक नवीन गृहनिर्माण धोरण 2025 हे स्वीकारलेलं आहे आणि त्या गृहनिर्माण धोरणामध्ये असा उल्लेख आहे की 10 एकरपेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेल्या खाजगी भूखंडावरील झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन करून त्यांना शहराच्या बाहेर, आता पुनर्वसन म्हटलं तर त्याचं स्वरूप असंच असते की ते शहराच्या बाहेर त्याला स्थलांतरित करायचं। आणि समजा हे करत असताना जर झोपडपट्टी धारकांनी विरोध केला तर पोलिसांच्या माध्यमातून त्यांच्यावर हटवण्याची कारवाई करायची, त्यांना अटक करण्याचं तिथे उल्लेख आहे। ही बातमी जशी आम्हाला वृत्तपत्राच्या माध्यमातून कळली तसंच आम्ही या संदर्भात मोर्चा काढण्याची तयारी केली आणि गेल्या सन 2019 पासून आम्ही सातत्यानं महाराष्ट्र शासनाचे, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, खासदार, आमदार, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त आणि संबंधित सर्व अधिकाऱ्यांना वेळोवेळी निवेदन देऊन पत्रव्यवहार केलेले आहेत। एवढंच नव्हे तर लोकसभेच्या निवडणुकीवर आम्ही सामूहिक बहिष्कार सुद्धा टाकला होता। त्यानंतर 24 जून 2024ला आम्ही महानगरपालिका आयुक्त कार्यालयावर मोर्चा सुद्धा आम्ही काढला होता। त्यामध्ये हजारोच्या संख्येनं नागरिक सहभागी झाले होते। एवढं सगळं करून सुद्धा 11 सप्टेंबर 2019च्या शासन निर्णयानुसार म्हणजेच खाजगी जमिनीवर बसलेल्या झोपडपट्ट्यांना मालकी हक्काचे पट्टे देण्यात येतील या शासन निर्णयाच्या आधारे सावित्रीबाई फुले नगरला मालकी हक्काचे पट्टे देण्यासंबंधात कुठलीच ठोस कारवाई आजपर्यंत शासन प्रशासनाने केली नाही। म्हणून आम्ही येत्या 2 सप्टेंबरला हैदराबाद हाऊस मुख्यमंत्री सचिवालयावर धडक मोर्चा काढण्याचं ठरवलेलं आहे आणि जर येत्या 2 महिन्यामध्ये या सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाही, सावित्रीबाई फुले नगरला मालकी हक्काचे पट्टे जर दिले नाही तर पुन्हा एकदा आम्ही नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीवर सुद्धा सामूहिक बहिष्कार टाकण्याचा इशारा देत आहोत। जर समजा आम्हाला लेखी आश्वासन राज्य सरकारने दिलं तर आम्ही या बहिष्काराच्या आंदोलनावर पुनर्विचार करू। या अगोदर जे बहिष्काराचं आंदोलन आम्ही चालवलं त्यावेळेसचे जे लोकप्रतिनिधी, जे उमेदवार होते त्यांनी आम्हाला तोंडी आश्वासन दिलं म्हणून आम्ही त्या बहिष्कारावर माघार घेतली। पण यावेळेस आम्ही लेखी आश्वासन घेतल्याशिवाय हा आंदोलन थांबवणार नाही। त्याचप्रमाणे अनेक प्रकारे म्हणजे आता तर फक्त मोर्चा काढत आहोत, बहिष्कार करत आहोत, त्यानंतर आम्ही अनेक वेगवेगळ्या माध्यमातून हे आंदोलन तीव्र करत जाऊ आणि आपल्या माध्यमातून आम्ही राज्य सरकारला विनंती वजा सूचना देत आहोत की येत्या काळात सावित्रीबाई फुले नगरला तुम्ही मालकी हक्काचे पट्टे द्यावे। कारण सावित्रीबाई फुले नगर ही दक्षिण नागपूरमधील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे जिला आजपर्यंत मालकी हक्काचे पट्टे मिळाले नाही।
जवळजवळ 810 झोपडीधारक या सावित्रीबाई फुले नगरमध्ये राहतात आणि या सावित्रीबाई फुले नगरची लोकसंख्या हे 5000च्या वर आहे. त्यामुळं इतक्या मोठ्या गरीब लोकांच्या भवितव्यासाठी आम्ही हे आज ही पत्रकार परिषद घेत आहोत आणि हा मोर्चा काढत आहोत. तर एकूण सावित्रीबाई फुले नगर ही वसाहत एकूण 14 ते 15 एकर मध्ये आहे. सर, हे वसाहत 1987 पासून वसलेली आहे आणि 1991 ला 25 एप्रिल 1991 ला नोटिफाईड झालेली आहे. शक्यच नाही, कारण सगळ्यांनी घामाकष्टाचे पैसे नाही, आम्ही जाऊ शकत नाही. कारण इथे ही जी वस्ती आहे ही वस्ती एकदम जसे प्लॉट लेआउट वगैरे आखतात ना त्या पद्धतीने वसलेली आहे. सरळ सरळ रांगा आहेत, तिथे गटर लाईनची व्यवस्था आहे, इलेक्ट्रिसिटीची व्यवस्था आहे, पिण्याच्या पाण्याचे नळ गेलेले आहेत, सिमेंटचे रोड आहेत, एकदम व्यवस्थित वसलेली ही वसाहत आहे. सरकारचं काही पत्र आलंय का की आम्ही याला रिडेव्हलपमेंट करू? नाही, सध्या तरी सरकारचं असं कुठलंच पत्र नाही आलं. पण माहितीच्या अधिकारामध्ये जे काय आम्ही माहिती घेतलेली आहे त्या माहितीच्या अधिकारामध्ये आमच्या असं लक्षात आलं की सरकारने आतापर्यंत कुठंही मालकी हक्काच्या पट्ट्या संदर्भातली जी प्रक्रिया आहे ती सुरू केलेली नाही. आम्ही झोपडपट्टी पट्टे वाटप कक्ष जे नागपूर महानगरपालिकेचं आहे त्यांच्याशी सुद्धा अनेक पत्रव्यवहार केले. पण आता तुमचं ही जी डिमांड आहे तुम्ही काय करता, इलेक्शनला लोकशाही पद्धतीनेच तुम्ही आम्ही इलेक्शनला बायकॉट करू. त्याच्यामुळे कदाचित होऊ शकत असेल की जे प्रतिनिधी आहे, लोकप्रतिनिधी, आमदार आहे, खासदार आहे, ते तुमच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतील. पण अजून तुमचा जो जी पद्धत आहे इलेक्शनलाच बायकॉट करायचं, म्हणजे लोकशाही पद्धतीनेच तुम्ही ऐकत नाही असं झालेलं आहे. इतक्या वर्षापासून आम्ही कधीच बायकॉट केलं नाही. आता मागेच आम्ही एकदा बायकॉट केलं होतं. इतक्या वर्षापर्यंत तर आम्हाला पट्टी मिळाली नाही, म्हणून आम्हाला शेवटी या निर्णयावर यावं. त्याच्यासाठी म्हणून इलेक्शन बायकॉट करायचं, लोकशाही पद्धतीनेच आपण मानायचं नाही, हे बरोबर आहे. ही पद्धत आंदोलनाची ही पद्धत योग्य आहे. अनेक याचे मी तुम्हाला उदाहरण देऊ शकतो. असे अनेक गावं आहेत, प्रकल्पग्रस्त गावं आहेत, त्यांना सुद्धा त्यांच्या मागण्या मान्य केल्या नाही म्हणून त्या गावांनी बॅनर वगैरे लावून याचा बहिष्कार केला. हे बहिष्कार केल्यावर आमदार आहेत ते मोहन नके आहे, त्यांच्याकडे गेले का, त्याचं निवेदन दिलं का? अगदी बरोबर. हा जो तुमचा प्रश्न आहे याच्यावर माझ्याजवळ तुमच्याजवळ लेखी पुरावा मी तुम्हाला देऊ शकतो. मोहन मते साहेबांनी आम्ही 35-40 लोक म्हणजे 2019 पासून ते आतापर्यंत अनेक त्यांच्याकडे गेलो. जेव्हा मध्यंतरी एक महिन्या अगोदर आम्ही त्यांच्याकडे गेलो तर त्यांनी सांगितलं की 2 दिवसात आम्ही तुमची मीटिंग लावतो. आता कार्यकारी अभियंता मनपाच्या यांना आम्ही बोलवून आमच्या कार्यालयामध्ये तुमची मीटिंग लावतो. तर गेल्या 1.5 ते 2 महिन्यापासून त्यांनी ती मीटिंग लावलेली नाही. एवढंच नाही तर आम्ही नितीनजी गडकरी यांना सुद्धा लेखी निवेदन दिलं. ह्या सगळ्या बातम्या ज्या आहे या प्रेसमध्ये छापून आलेल्या आहेत. तरी त्यांनी पत्र देऊन सुद्धा राज्य सरकार, एवढंच नाही तर विधानसभेमध्ये जेव्हा असेंब्ली होते हिवाळी अधिवेशन आपल्याकडे, तेव्हा तत्कालीन उपमुख्यमंत्री म्हणजे आजचे मुख्यमंत्री त्यांनाही निवेदन दिलं. तर आमदार खासदार पासून तर मंत्री पालकमंत्र्यांना आता आम्ही घेराव घातला होता आणि त्यांनाही सुद्धा निवेदन दिलं. ती बातमी छापून आली होती. परंतु कसं आहे, एक अडचण अशी आहे, एक तर राज्यकर्ते जे आहेत ते लक्ष देत नाही आणि दुसरं म्हणजे अधिकारी. आता सावित्रीबाई फुले नगर ही खाजगी जमीन आहे. त्याचा मी तुम्हाला जे प्रेस नोट सोबत दिलाय तर 7/12 लावून दिलेला आहे. आता ही जमीन 2010 मध्ये जो अभिनव अनिरुद्ध वेडेकर आहे जे पॉवर ऑफ अटॉर्नी त्यांच्याकडे या जमिनीची, हे वेडेकर परिवार हायकोर्टमध्ये गेले आणि हायकोर्टमध्ये ही जमीन सिलिंग मध्ये असल्यामुळं
2007 मध्ये सिलिंग कायदा निरस्त झाला. ही 2010 मध्ये हायकोर्टला गेले, हायकोर्टमध्ये केस जिंकली आणि 2011 मध्ये तो सातबारा तयार झाला. आता आम्ही जेव्हा मनपामध्ये पत्रव्यवहार केले तेव्हा मनपा सांगते की आमच्या रेकॉर्डवर म्हणजे सिटी सर्वे ऑफिसच्या रेकॉर्डवर, नगर भूमापन विभागाच्या रेकॉर्डवर ही जमीन आता ही NIT ची जमीन आहे म्हणून असा नोंद आहे. आता काय म्हणजे एका सरकारच्या 2 विभागामध्ये समन्वय नसल्यामुळं आज आमच्या सारख्या गोरगरीब लोकांवर अन्याय होत आहे. ही जबाबदारी कोणाची? ही सरकारी अधिकाऱ्याची जबाबदारी आहे ना. सातबारा जर तुमच्याजवळ उपलब्ध आहे तर तुम्ही त्या पद्धतीनं काम करायला पाहिजे. एवढंच नाही तर आम्ही जे मूळ जमीन मालक आहे या वस्तीचे त्यांची सुद्धा भेट घेतली. त्यांनी पण आम्हाला मदत करण्याची म्हणजे TDR स्वीकारण्याची सहमती दर्शवली आहे. एवढा सगळा प्रयत्न करून सुद्धा जर सरकार आणि ही अधिकारी जर साथ देत नसतील तर मग तुम्ही सांगा आम्ही काय केलं पाहिजे? वेडेकर यांचं नाव चढलं आहे. हा तेच तर सांगितलं ना मी आता मराठीमध्ये की 2010 मध्ये मूळ जमीन मालकाने हायकोर्टमध्ये रिट पिटिशन दाखल केली. कशासाठी, कशामुळे दाखल केली? 2007 मध्ये जो सिलिंग ऍक्ट होता तो निरस्त झाला. त्या निरस्त झालेल्या सिलिंग ऍक्टच्या आधारे ही महाराष्ट्र शासनाने कुठला उपक्रम प्रकल्प राबवला नाही या जमिनीवर आणि मूळ मालकाला मोबदला न मिळाला या ग्राउंडवर हायकोर्टाने त्यांना ती जमीन परत दिली. मूळची जमीन वेडेकरची होती. मग सिलिंग मध्ये महाराष्ट्र शासनाचं नाव चढलं आणि 2011 मध्ये हे नाव पुन्हा वेडेकरचं झाले. आणि हे जेव्हा महाराष्ट्र शासनाचं नाव चढलं त्यावेळेस आमची वस्ती स्लम नोटिफाईड झाली म्हणजे 1991 ला महाराष्ट्र शासनाचं नाव चढलं होतं तेव्हा ही नोटिफाईड झाली होती. आणि हा मोर्चा निघणार आहे संविधान चौकापासून ते स्वागतगाव. आम्ही तर प्रयत्न करत आहोत 5000 लोकसंख्या असेल पण कमीत कमी 2 ते 3 हजार लोक असतील अशी आमची अपेक्षा आहे. निवेदन कोणाला देणार? हा आमचं निवेदन 2 अधिकाऱ्यांना जाणार आहे. एक आशा पठाण ज्या मुख्यमंत्र्यांच्या सहसचिव आहेत आणि दुसरं विभागीय आयुक्त आपल्या बिदरी मॅडम.